हाय, एक छोटासा प्रश्न. जर का पायामध्ये काटा घुसला, तर काय होतं? म्हणजे फक्त पायाला तर नाही ना दुखणार आहे, डोळ्यामधून पाणी येईल. आपण हाताने तो काटा काढू आणि संपूर्ण शरीराच्या वेदना थांबवून टाकूयात. नमस्कार, माझं नाव सानिका. आजपासून वारी सुरू होतीये, म्हणून मी माझ्या स्टुडंट्ससाठी आणि अर्थातच तुमच्यासाठी हा केलेला माझा छोटासा प्रयत्न. आज संत तुकाराम महाराज यांचा एक अभंग मी सांगणार आहे आणि त्याची माहिती म्हणू किंवा त्याचा अर्थ म्हणूया सोप्या भाषेत. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. हे संपूर्ण जग विष्णूंचं आहे. कोणत्याही माणसाने कोणासोबतही भेदभाव करू नयेत, कारण ते अमंगळ आहे, पाप आहे. ऐका जी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. भक्तांनो, तुम्ही जे काही कराल दुसऱ्याच्या चांगल्यासाठी करा, हितासाठी करा आणि सत्य करा, खरं करा. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कोणत्याही जीवाचा, कोणत्याही प्राणीमात्राचा, कोणत्याही माणसांचा आपल्याकडनं मत्सर नाही झाला पाहिजे. म्हणजे दुसऱ्याला वाईट बोलणं असेल, दुःख देणं असेल, ते नाही झालं पाहिजे. का? तीच खरी देवासाठी केलेली पूजा आहे. शेवटची ओळ, जे मी सांगितलेलं की पायाला जर का दुखलं तर संपूर्ण शरीराला वेदना होतात, त्याचप्रमाणे तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीवे भोग पावे. आपण सर्वजण एका देहाचे अवयव आहोत. आता इथे देह कोणाला म्हणलेत? साक्षात विठ्ठलाला, विष्णूला, परमेश्वराला. आपण सर्वजण त्याचे काय आहोत? अवयव आहोत, बॉडी पार्ट्स आहोत. जसं आपल्या एका अवयवाला जर का त्रास झाला, संपूर्ण बॉडीला वेदना होते, त्याचप्रमाणे जर का मी त्याने बनवलेल्या एका अवयवाला म्हणजे एका माणसाला जर का मी त्रास दिला, तर दुःख कोणाला होणार? वेदना कोणाला होणार? साक्षात परमेश्वराला होणार. आणि आपली ती कधीच इच्छा नाही आहे की त्याला त्रास व्हावा. म्हणूनच सर्वांनी एकमेकांशी चांगलं वागा, पॉझिटिव्ह वागा, दुसऱ्याची मदत करा आणि मनामध्ये कुठलाही भेदभाव ठेवू नका. रामकृष्ण हरी.